नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून एक असा वाद उसळला आहे की ज्यामुळे संपूर्ण राज्यात चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर, न्यूज चॅनलवर आणि चौकाचौकात एकच प्रश्न विचारला जातोय. भाजपचे वरिष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांना पक्षातून खरंच काढून टाकलं जाणार का? आणि एवढ्या मोठ्या वादानंतर त्यांना आमदारपदाचा राजीनामा द्यावा लागणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आपण आज प्रयत्न करणार आहोत. पण गोष्ट इतकी साधी नाही. या संपूर्ण प्रकरणामागे एक व्हिडिओ आहे, एक घटना आहे आणि एक सामान्य महिलेचा संताप आहे. ही घटना घडली आणि काही मिनिटातच तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला. हजारो लोकांनी तो पाहिला, शेअर केला आणि प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला. ही महिला कोण आहे? तिने जे केलं ते बरोबर होतं का? की तिच्यावर कारवाई व्हायला हवी? मित्रांनो, लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला आवाज उठवण्याचा अधिकार असतो. पण जेव्हा सामान्य नागरिकाचा संयम तुटतो तेव्हा त्याचा आवाज कधीकधी इतका मोठा होतो की मोठमोठ्या नेत्यांनाही उत्तर द्यावं लागतं. आणि असंच काहीसं या घटनेत घडलं. मुंबईमध्ये एका मोठ्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चामागचं कारण होतं लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर न होणं. या विषयावर देशभरात राजकारण तापलेलं असताना आंदोलन आणि मोर्चे काढले जात होते. या मोर्चात अनेक कार्यकर्ते, नेते आणि समर्थक सहभागी झाले होते. या मोर्चाचं नेतृत्व करताना अनेक मोठे नेते उपस्थित होते आणि त्यामध्ये प्रमुख नाव होतं गिरीश महाजन यांचं. मोर्चा मोठा असल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आणि त्याच वेळी मुंबईच्या त्या भागात वाहतूक कोंडी सुरू झाली. सुरुवातीला लोकांना वाटलं की थोड्या वेळात ट्रॅफिक सुटेल, पण मिनिटं जात होती आणि तास उलटत होते. अनेक गाड्या रस्त्यावर अडकल्या होत्या. काही लोक ऑफिसला जाण्यासाठी घाईत होते, काहींना रुग्णालयात पोहोचायचं होतं, तर काही जण कुटुंबासोबत प्रवास करत होते. पण वाहतूक हलतच नव्हती. त्या गाड्यांच्या रांगेत एक महिलासुद्धा अडकली होती. सुरुवातीला तिने संयम ठेवला. तिला वाटलं की थोड्याच वेळात रस्ता मोकळा होईल. पण जेव्हा बराच वेळ गेला आणि परिस्थिती बदलली नाही तेव्हा तिचा संयम संपला. ती आपल्या गाडीतून खाली उतरली आणि थेट मोर्चा ज्या ठिकाणी होता त्या दिशेने चालत गेली. तिथे पोहोचल्यावर तिच्या डोळ्यासमोर एक दृश्य होतं. रस्त्यावर मोर्चा, घोषणाबाजी आणि त्याच वेळी हजारो लोक वाहतूक कोंडीत अडकलेले. त्या क्षणी तिच्या मनातला राग उफाळून आला. ती थेट पुढे गेली आणि तिने थेट मंत्र्यांनाच प्रश्न विचारायला सुरुवात केली. तिचा आवाज मोठा होता, शब्द स्पष्ट होते आणि भावना प्रचंड तीव्र होत्या. आवाज कमी करा. लोक इथे तासनतास अडकले आहेत. ट्रॅफिक का थांबवलं आहे? असे प्रश्न ती विचारत होती. तिथे उपस्थित असलेले पोलीस कर्मचारी आणि काही महिला कार्यकर्त्या तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होते. पण त्या महिलेचा संताप इतका वाढला होता की ती मागे हटायला तयार नव्हती. त्या क्षणाचा व्हिडिओ कोणीतरी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. काही मिनिटातच तो व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड झाला आणि मग काय, काही तासातच तो संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झाला. लोकांनी तो व्हिडिओ पाहिला आणि प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. काही लोक म्हणत होते की त्या महिलेने योग्य प्रश्न विचारला, कारण सामान्य नागरिकांना त्रास देऊन आंदोलन करणं चुकीचं आहे. तर काही लोक म्हणत होते की मंत्र्यांशी अशा पद्धतीने बोलणं योग्य नाही. दरम्यान राजकीय नेत्यांनी सुद्धा या घटनेवर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सापकल यांनी या घटनेवर भाष्य करताना भाजपवर जोरदार टीका केली. त्यांच्या मते या घटनेमुळे सामान्य जनतेचा संताप स्पष्ट दिसतो. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी सुद्धा या प्रकरणावर प्रतिक्रिया देत सांगितलं की लोकांना तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकवणं हे चुकीचं आहे. आता या घटनेनंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या अफवा पसरू लागल्या. काही जण म्हणू लागले की या वादामुळे गिरीश महाजन यांना पक्षातून काढून टाकलं जाईल. काही जण म्हणत होते की त्यांना आमदारपदाचा राजीनामा द्यावा लागेल. तर काही पोस्टमध्ये असा दावा केला गेला की त्या महिलेचा सत्कार सुद्धा होणार आहे.
पण या सगळ्या चर्चांमध्ये खरं काय आणि अफवा काय हे समजणं कठीण झालं आहे. ती महिला नक्की कोण होती? तिच्यावर कारवाई होणार का? आणि खरंच या घटनेमुळे राजकारणात मोठा भूकंप येणार आहे का? या प्रकरणात सर्वात जास्त लोकांना पडलेला प्रश्न म्हणजे ती महिला नक्की कोण होती. कारण सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या कथा फिरू लागल्या. काही जण म्हणत होते की ती महिला एखाद्या पक्षाची कार्यकर्ती आहे. काही जण म्हणत होते की ती सामान्य नागरिक आहे, ज्याला फक्त ट्रॅफिकमुळे संताप आला. तर काही पोस्टमध्ये तर असा दावा केला गेला की तिला मुद्दाम पुढे पाठवलं होतं. पण जेव्हा आपण या संपूर्ण घटनेकडे नीट पाहतो, तेव्हा एक गोष्ट स्पष्ट दिसते. लोकशाहीमध्ये सामान्य नागरिकाचा आवाज खूप शक्तिशाली असतो आणि जेव्हा तो आवाज थेट सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचतो, तेव्हा त्या घटनेचा प्रभाव मोठा होतो. या घटनेतही तसंच झालं. त्या महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोक 2 गटांमध्ये विभागले गेले. पहिला गट म्हणत होता की त्या महिलेने धाडस केलं, कारण अनेक वेळा सामान्य लोकांना त्रास होतो, पण ते आवाज उठवत नाहीत. दुसरा गट मात्र म्हणत होता की आंदोलन आणि मोर्चे हे लोकशाहीचा भाग आहेत आणि त्यामुळे अशा प्रकारे नेत्यांशी वाद घालणं चुकीचं आहे. या सगळ्या चर्चांमध्ये आणखी एक मोठी अफवा पसरली. काही सोशल मीडिया पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला की त्या महिलेचा सत्कार होणार आहे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः तिचा सन्मान करणार आहेत. ही बातमी काही ठिकाणी इतक्या वेगाने पसरली की अनेक लोकांनी ती खरी मानली. पण नंतर अनेक पत्रकारांनी आणि न्यूज चॅनल्सनी स्पष्ट केलं की अशा प्रकारची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. म्हणजेच या बातमीमध्ये मोठ्या प्रमाणात अफवा पसरवल्या जात होत्या. दुसरीकडे काही पोस्टमध्ये असाही दावा केला गेला की त्या महिलेला मोर्चा थांबवण्यासाठी पैसे देण्यात आले होते. पण या दाव्यालाही कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही. आता प्रश्न असा आहे की या सगळ्या वादामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर काही परिणाम होणार का? राजकारणात वाद होणं ही नवी गोष्ट नाही. अनेकदा नेते टीकेचा सामना करतात, पण कधीकधी एखादी घटना इतकी मोठी बनते की तिचा परिणाम निवडणुकांवर आणि जनतेच्या मतांवरही होऊ शकतो. म्हणूनच काही राजकीय विश्लेषक म्हणत आहेत की या घटनेमुळे जनतेमध्ये एक वेगळा संदेश गेला आहे. सामान्य नागरिकसुद्धा आता प्रश्न विचारायला घाबरत नाहीत आणि जेव्हा प्रश्न थेट सत्ताधाऱ्यांना विचारले जातात, तेव्हा त्या घटनेची चर्चा दूरपर्यंत पोहोचते. पण अजूनही एक मोठा प्रश्न अनुत्तरित आहे. या घटनेनंतर पुढे काय होणार? त्या महिलेवर कारवाई होणार का? आणि खरंच या वादामुळे मंत्री गिरीश महाजन यांना पक्षातून बाहेर काढलं जाईल का? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला या घटनेच्या पुढील घडामोडींकडे लक्ष द्यावं लागेल. मित्रांनो, या घटनेचा तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे या सगळ्या प्रकरणानंतर पुढे काय घडलं. कारण जेव्हा एखादी घटना सोशल मीडियावर व्हायरल होते, तेव्हा तिचं रूप अनेक वेळा बदलत जातं. काही लोक त्यात तथ्य जोडतात, काही लोक अफवा पसरवतात आणि काही लोक त्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. या सगळ्या गोंधळात एक प्रश्न सतत विचारला जात होता. मंत्री गिरीश महाजन यांना खरंच पक्षातून काढून टाकलं जाईल का? राजकीय तज्ज्ञांच्या मते एखाद्या नेत्याला पक्षातून काढून टाकणं ही मोठी प्रक्रिया असते. त्यासाठी गंभीर आरोप आणि पुरावे लागतात. एका व्हायरल व्हिडिओमुळे लगेच अशी कारवाई होणं शक्य नसतं. त्यामुळे सध्या तरी अशा प्रकारची कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. म्हणजेच सोशल मीडियावर फिरणाऱ्या अनेक बातम्या या केवळ अफवा असण्याची शक्यता आहे. पण या घटनेनं एक गोष्ट मात्र स्पष्ट केली आहे. आजच्या डिजिटल युगात एका छोट्या घटनेचं रूप काही तासात मोठ्या वादात बदलू शकतं. एखाद्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालेला क्षण हजारो लोकांपर्यंत पोहोचतो आणि त्यानंतर लोक त्यावर आपापली मतं बनवतात. या प्रकरणातही नेमकं तेच झालं. आता काही लोक म्हणत आहेत की त्या महिलेचा सत्कार व्हायला हवा, कारण तिनं सामान्य नागरिकांचा आवाज उठवला. तर काही लोक म्हणत आहेत की तिनं संयम ठेवायला हवा होता. पण या वादातून एक मोठा प्रश्न पुढे येतो. आंदोलन करताना सामान्य जनतेचा त्रास टाळणं शक्य आहे का? कारण आंदोलन हा लोकशाहीचा भाग आहे, पण त्याच वेळी सामान्य नागरिकांचं जीवनसुद्धा महत्त्वाचं आहे. त्यामुळे अनेक लोक म्हणत आहेत की भविष्यात अशा मोर्चांचं नियोजन करताना प्रशासनाने अधिक काळजी घ्यायला हवी.
या संपूर्ण घटनेतून आपण एक गोष्ट शिकू शकतो. लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाचा आवाज महत्त्वाचा असतो, पण त्या आवाजामध्ये संयम आणि जबाबदारीसुद्धा असणं तितकंच गरजेचं आहे. आता पुढे या प्रकरणात आणखी काही नवीन घडामोडी होतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण राजकारणात परिस्थिती कधीही बदलू शकते आणि कधीकधी एखादी छोटी घटना मोठ्या राजकीय वादळाचं कारण बनते. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? त्या महिलेने जे केलं ते योग्य होतं का? की तिने वेगळ्या पद्धतीने आपला संताप व्यक्त करायला हवा होता? तुमचं मत नक्की कमेंट्समध्ये लिहा. आणि अशाच महत्त्वाच्या आणि धक्कादायक बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.